रामकृष्ण हरी मंडळी आणि जय शिवराय। आज म्हणलं खावं काहीतरी चमचमीत, मग बायकोला म्हणलं अगं बनव काहीतरी चमचमीत। बायको मला म्हणाली मग आपण बनवूया मसाला भेंडी। आणि मग काय तर बायकोने घेतली करा करा कापून भेंडी कापून झाल्यानंतर बायकोने घेतलं करा करा खोबरं कापून। त्यानंतर तव्यामध्ये टाकले आपले आवडीचे शेंगदाणे, त्यानंतर घेतले शेंगदाणे एकदम भाजून मस्तपैकी, आणि त्याच्यानंतर घेतले खोबरं, ते पण घेतले भाजून। त्यानंतर वेळ आली ती तिळाची, त्यांना आपण टाकलं कढईमध्ये, पण चायला कढईत पडल्यावर ते लागले तडतड उडायला। मग बायकोने लावला हात, तिळ तर झाले भाजून। त्याच्यानंतर तिने घेतलं मिक्सरचं भांड आणि टाकले त्याच्यात सगळे भाजलेले पदार्थ। मिक्सर मध्ये तर सर्व पदार्थ झाले बारीक। त्यानंतर मसाल्याच्या कुटामध्ये तिने टाकलं थोडस तेल। त्याच्यानंतर वेळ आली ती मसाल्यांची, कुटामध्ये टाकला घरचा मसाला, गरम मसाला आणि धने पावडर आणि थोडीशी हळद, मीठ आणि हळद टाकले होते भेंडीमध्ये, ते घेतले चांगले मिक्स करून। त्यानंतर मसाल्याला पण चांगलं घेतलं मिक्स करून। तयार झालेला आपला चमचमीत मसाला घेतला भेंडीमध्ये भरून। भेंडीमध्ये तर झाला मसाला भरून। त्यानंतर कढईमध्ये टाकलं तेल आणि त्या तेलात टाकली भेंडी। भरलेली भेंडी कढईमध्ये सेट होण्यासाठी जरा कढई हलवली आणि त्यानंतर त्याच्यावर ठेवलं झाकण। थोड्या वेळाने आपण काढलं झाकण, आणि झाकण काढल्यानंतर आपली भेंडी चांगलीच दिसायला लागली होती। थोड्या वेळानंतर भेंडी परतल्यानंतर खूपच छान दिसायला लागली। चला तर मित्रांनो, मी खातो भेंडी मसाला, तो एक नंबरच झालेला आहे। तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून।